फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं शेतकऱ्याचे कांदा विकलेले 9,000 रुपये चोरणाऱ्या महिलेला अवघ्या 2 तासात शिताफीनं पकडलं। दिनांक 24 जून 2025 रोजी रात्री सोलापूरच्या मार्केट यार्डात शेतकरी सावता नारायण राऊत राहणार उपळाई खुर्द तालुका माढा हे शेतातील कांदा विक्री करण्यासाठी आले होते। 25 जून रोजी कांद्याचा सकाळी लिलाव झाला। त्यामध्ये व्यापाऱ्यानं त्यांच्या कांद्याचे विक्री करून आलेले बिलाचे पैसे चेकद्वारे आणि रोख स्वरूपात 9,000 रुपये दिले होते। हे पैसे घेऊन सावता राऊत हे 25 जून 2025 रोजी दुपारी 2च्या सुमारास सोलापूर एसटी स्टँड इथं आले। गावी जाण्यासाठी एसटीमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेनं त्यांच्या खिशातील कांदा विकून आलेले 9,000 रुपये चोरले। दरम्यान त्याचवेळी त्यांची आई आजारी पडल्यानं ते तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले नाहीत। नंतर दिनांक 9 जुलै रोजी त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यावेळी तात्काळ फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं सखोल तपास करून गुप्त माहिती काढली की सावता राऊत यांनी दिलेल्या वर्णनावरून संबंधित महिला बस स्टँड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली। या अनुषंगानं तक्रार प्राप्त झाल्यापासून अवघ्या 2 तासातच तिला ताब्यात घेण्यात आलं। तिनं आपलं नाव पार्वती दत्ता काळे राहणार भारतमातानगर होडगी रोड सोलापूर असं सांगितलं। तिच्याकडून चोरीची रक्कम 9,000 रुपये जप्त करण्यात आली। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण चुंगे, बसवराज परीट, पोलीस नाईक शिवानंद भिमदे, पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण, विनोद भटकर, कृष्णा बडुरे, विनोद कुमार पुजारी, अमोल खरटमल, ज्ञानेश्वर गायकवाड, शशिकांत दराडे, तौसिफ शेख, सुधाकर माने, सूरज सोलवनकर, नितीन मोरे यांनी बजावली।